नमस्कार. आत्मवंदन ऋताताई, अनाघाताई, अनुराधाताई. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहातर्फे आयोजित आदिमाया आदिशक्ती या सदरात आजच्या स्त्री शक्ती आहेत अनुराधा कोगेकर ताई. अनुराधाताईंचे शिक्षण एम.ए. इंग्रजी, एम.ए. मराठी, एम.एड आहे व 35 वर्ष त्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून निवृत्त प्राचार्य आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माजी प्रसारक आणि प्रचारक आहेत. संगीतामध्ये सुद्धा त्यांचे प्रावीण्य आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्थेचा 3 वर्षांचा कोर्स त्यांनी केला आहे व हरिभक्तीपरायण या पदवीने त्या विभूषित आहेत. विशेष म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे व त्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पहिल्या कुंडलीचे वाचन केले. कुंडली वाचनाचा त्यांना 53 वर्षांचा अनुभव आहे. महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा यांच्या सहाय्याने अपेक्षित घटनेचा अचूक कालावधी त्या सांगू शकतात व कुंडलीनुसार अनेक अडचणींमधून मार्ग काढण्याचे उपायही त्या सांगतात. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अनुराधाताई आज आपल्याशी संत महादेवी वझे या अल्पपरिचित स्त्री संतांविषयी बोलणार आहेत. आराधना समूहातर्फे मी त्यांचे स्वागत करते व त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. तुम्ही करत असलेल्या या कार्यामध्ये स्त्री संतांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ही खरंच काळाची गरज आहे. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी नसून अनंतकालची माता आहे, जननी आहे आणि तीच संस्कार करते मुलांच्यावर, संसारावर, आणि तीच या विश्वाची निर्माती आहे. त्यामुळे स्त्री संत, जे स्त्री संत लोकांना माहीत नाहीयेत, त्यामुळे त्या स्त्री संतांची ओळख करून देणं हे फार मोठं शिवधनुष्य तुम्ही उचललंय. ऋताताई आणि इतर जी मान्यवर मंडळी आहेत त्यांचं मी कौतुक करते आणि त्यांना धन्यवाद देते. माझ्या परीनं जर आशीर्वादाच्या वयाचे असतील तर आशीर्वादही देते आणि तुमच्या संस्थेकडून अशाच प्रकारचं मोठं कार्य होवं असं मी समजते. जगाला, दुनियेला, सगळ्यांना याचा लाभ मिळो आणि हे कार्य जन्माला माणसाने येऊन काय करायचं असतं तर खरोखर ऋताताईचं जे काही काम आहे, ऋताताई जिथे कॉलेजमध्ये होत्या तिथेच मी होते, त्यामुळे आमच्या दोघींचा सहवास गाडीने जाता येता, पुढे असलेली मैत्री, त्यामुळे ऋताताईंच्या अंगचे बरेचसे गुण मला माहिती आहेत, त्यांच्याविषयी माहिती आहे आणि त्यामुळेच ह्या भव्य दिव्य तुमच्या कार्याचीही माहिती आहे. त्यामुळे मी तुमचं अभिष्ट चिंतन करते आणि मला तुम्ही दिलेला विषय आहे त्याला सुरुवात करते. माझ्या गुरुमाऊलींना हे मी माझ्या जवळ असलेलं फूल त्यांच्या चरणी अर्पण करते. त्यांचा फोटो भिंतीवर असल्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाही, पण तिथे मी त्यांच्या नावाने ही फुलं अर्पण करते आणि मी सुरुवात करते. माझ्या गुरुमाऊलींचं नाव आहे मायादेवी वझे. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. बघा, स्त्री संत आणि स्त्री याचा अर्थ की समाज आधी एखादी स्त्री काय करते म्हटलं की आधी नाकं मुरडतो, तिच्याविषयी शंका निर्माण करायला लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये या मायादेवीने ज्या वेळेला काही गोष्टी आम्हाला सांगितल्या ज्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं आणि असं वाटायचं की ह्या कसं काय सांगतायत, ह्या गोष्टी पुढे घडणाऱ्या गोष्टी कसं काय सांगतायत. मी मुळात ज्योतिषी आणि ज्योतिषाच्या मार्गातून आम्हाला जे सुचतं त्याही पेक्षा पलीकडचं या सांगतायत, म्हणजे इथं काहीतरी चमत्कार आहे आणि सगळे लोक त्यांच्याकडे ह्या चमत्कार करणाऱ्या बाई आहे म्हणून पाहायला लागले. मंडळी, यांचं माझं नातं रक्ताचं. माझ्या सासूबाईंच्या त्या सख्खी बहीण आणि माझा विवाह नात्यात झाल्यामुळे माझी आई आणि माझी गुरुमाऊली या सख्ख्या आत्ते मामे बहिणी. पूर्वीच्या काळी असे विवाह होत होते आणि त्यामुळेच नाती घट्ट जोडली जायची आणि संस्कारांचं संक्रमण, चांगल्या संस्कारांचं संक्रमण इकडून तिकडे होताना ते दृढ व्हायचं आणि ते दृढ होण्यासाठी अशा विवाहांची गरजही होती. अर्थात मायादेवी जशा जन्म त्यांचा कोल्हापूरचा आणि
15 फेब्रुवारी 1923. म्हणजे आज जर त्या असत्या तर 100च्या पुढे गेल्या असते. त्यांनी लोकांना दिलेली शिकवण, लोकांना समाजाला जागृत करायचं जे मोठं काम केलं, अगदी तळागाळापासून बरं का. म्हणजे मग ती झाडूवाली असू दे किंवा घरातली कामवाली असू दे, समाजातल्या कमी प्रतीचे लोक जे आहेत, जे वाचत नाहीत, जे अभ्यास करत नाहीत, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना या सगळ्या गोष्टी सांगायच्या, हा त्यांचा अट्टाहास होता. त्या शिकलेल्या होत्या, त्यांना शिक्षणाचं महत्व कळत होतं. त्यांनी साधारणतः 1946ला, बघा 23चा जन्म आणि 1946 म्हणजे बरोबर वय वर्षे 23ला त्यांनी मुंबई विद्यापीठातून भूमिती विषय घेऊन पदवी घेतली ती. वास्तविक त्या काळामध्ये मुली शाळेला जातही नव्हत्या. शाळा कॉलेज तर दूरच, पण शाळेलाही जात नव्हत्या. परंतु त्या काळामध्ये माझ्या सासूबाई ज्या शांताबाई कोगेकर, त्या आणि या मायादेवी, या दोघी जणी शाळेला जायच्या, कॉलेजला जायच्या आणि दोघीही अतिशय शिकल्या. या तर अतिशय हुशार होत्या. आणि तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात असं होतं की आपण शिक्षण हे स्वतःसाठी घ्यायचं नाहीये. स्वविकास करणं, स्वतः श्रीमंत होणं, स्वतः वगैरे हे विषय नव्हते. आणि त्यावेळेला श्रीमंतीच्या कल्पना वेगळ्या होत्या. बर, ही मंडळी ही माहेरून अगदी सुदृढ, पैशानी पण भरपूर असलेली शेतकरी मंडळी. त्यांचा जन्म सरुड या गावी झाला. कोल्हापूर जवळ लहानसे एक सरुड नावाचं गाव आहे, तिथे झाला. यांचे वडील ते आमचे मामा. त्यामुळे आमचं जाणं येणं असायचं. पण पुढे जसं जसं लक्षात आलं की या खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत, त्यामुळे जाणं येणं आमचं जास्त वाढलं. सख्खे मावशी नसूनही जाणं येणं इतकं वाढलं की सख्यापेक्षा जास्त आम्हाला लाभ मिळाला. वास्तविक यांचं या कार्य करत असताना, म्हणजे यांनी नोकरी केली. पण नोकरी कसली केली? नोकरी केली ती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नोकरी केली. काही कसं असतं बघा, पूर्वनियोजित. परमेश्वर ज्याला बुद्धी देतो, अतीव बुद्धी देतो, आणि पुढं काहीतरी कार्य करायचंय म्हणून ज्याची निवड करतो, त्याला दुःखही अति देतो. आणि त्या दुःखातून ताऊन सुलाखून निघताना त्या माणसाचा कस लागतो. आणि त्या व्यक्तीला मग कळतं की जग हे नश्वर आहे, हे ईश्वराच्या आराधनेशिवाय काही नाही. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी उपासना सुरू केली. श्री गणेशाची उपासना सुरू केली, आदिशक्तीची उपासना सुरू केली. मला तुमच्या संस्थेचं नाव आदिशक्ती आदिमाया हे वाचल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला, कारण आम्ही त्यांना आदिशक्तीचं रूपच मानत होतो. त्यामुळे मला इतका आनंद झाला की मी माझ्या गुरुमाऊलीला आदिशक्ती आम्ही म्हणतोय, आणि तेच मला आज तुमच्या आदिशक्ती आदिमाया केंद्रामध्ये सांगायचंय. त्याचा मला अतिव आनंद झाला. मायादेवी, सुरुवातीचं त्यांचं नाव माया. त्यामुळे ही जी विश्वाची माया, दुसऱ्यावर प्रेम करण्याची माया, वात्सल्याची माया, ज्यांच्यावर ओतप्रेत भरलेली आहे, अशी ही व्यक्ती तेज संपन्न. चेहरा तर इतका तेजस्वी होता की चेहऱ्याकडे बघितलं कीच काहीतरी एक अलौकिक सत्य इथं आहे, अलौकिक दैवी शक्ती आहे, याची जाणीव व्हायची. आणि या जाणीवेतून सगळेजण त्यांच्याकडे आकर्षिले जायचे आणि आपोआप त्यांच्या सानिध्यामध्ये यायचे, त्यांच्यावर विश्वास टाकायचे. आणि मग त्या जे म्हणतात ते आपल्याला पटतंय हे समजून त्यांनी सांगितलेल्या उपासना सुरू करायच्या. आता त्यांनी सांगितलेल्या उपासना कशा असायच्या बघा. काळ कितीचा होता? 1950-60. माझा जन्म 1954चा. त्यामुळे मी 80ला मला कळायला लागलं की साधारणतः इथं काहीतरी दैवी शक्ती आहे आणि आपल्याला यांना शरण गेलं पाहिजे. आपल्याला गुरु करायचंय ही भावना होती, आणि गुरु करायचंय तर आपण मावशींना शरण गेलं पाहिजे. त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब, कोगेकर फॅमिली म्हणतो आपण, ती संपूर्ण कुटुंब त्यांना शरण गेलं आणि आम्ही सर्वांनी त्यांना गुरु केलं. आधी माझ्या सासूबाईंनी त्यांना गुरु केलं. त्यांना गुरु करताना माझ्या सासूबाई खूप दुःखात होत्या. त्यामुळे त्यांना काही सुचायचं नाही, काही समजायचं नाही काही वेळेला. पण एकदम खंबीर व्यक्तिमत्व. म्हणजे त्या जर राजकारणात गेल्या असत्या तर त्या
खूप मोठ्या पदावरती गेल्या असत्या आणि खूप देशसेवा केली असते. पण त्यावेळेला या मंडळींच्या मनामध्ये नसानसामध्ये देशसेवेचं वेड होतं, नुसतं राजकीय खुर्ची घेण्याचं वेड नव्हतं. त्याचप्रमाणे मायादेवी सुद्धा साधारणतः 1963 ते 67 काँग्रेस कमिटीचं काम बघत असत. म्हणजे बघा, इकडे उपासना, इकडे अध्यात्म, इथे तळागाळातल्या लोकांना उपासनेचं वेळ लावायचं, त्यांच्यात सुधारणा करायची, शिकायला प्रवृत्त करायचं, काम करायला प्रवृत्त करायचं, आणि इकडे राजकीय क्षेत्रामध्ये शिरून सुद्धा काम करायचं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की राजकीय क्षेत्र हे आहे, यातून आपल्याला काही अधिकार आले तर आपण या लोकांपर्यंत जास्त पोहोचू आणि आपल्या यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येईल आणि यांना वरच्या स्तराला जगणं सोपं करता येईल, यांचा इन्कम वाढेल, यांना पैसा मिळेल आणि ह्यांचं शिक्षणही होईल. या दृष्टिकोनातून त्याने 63 ते 67 काँग्रेस कमिटीचं काम केलं. त्याचबरोबर त्या काम करत असताना आरोग्य केंद्रामध्ये काम 14 वर्ष त्यांनी बार्शी, सोलापूर जवळ जे खेडोगाव आहे त्या बार्शीला राहून तिथे त्यांनी 14 वर्ष खेड्यात काम केलं आरोग्य केंद्रामध्ये. मग बाळणपण आहे, आजारपण आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्या सुईणीचं काम, त्या तिथपर्यंत किलो किलो 5 किलोमीटर चालत जायचं, ते कार्य कर्तव्य करायचं आणि परत चालत यायचं. त्यावेळेला गाडी घोडे कुठे होते एवढे. त्यामुळे खरोखर चप्पल झिजवत पायाला फोड येई तोपर्यंत कष्ट करणं म्हणजे काय असतं हे आम्ही त्या वेळेला आम्हाला समजत होतं. कारण नातेवाईकांमध्ये त्यांचं कौतुक होत होतं आणि त्यांच्याविषयी बोलबाला होता की एवढी महान व्यक्ती आहे ही, की ही दैवी शक्तीची ही व्यक्ती आहे आणि म्हणूनच हे सगळं शक्य होतंय. साधारणतः माझ्या सासूबाईंनी त्यांना 90ला गुरु केलं आणि तत्पूर्वी मी 86ला त्यांना गुरु केलं. म्हणजे प्रथम मी त्यांना गुरु केलं, गुरु दीक्षा घेतली. आणि गुरु दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली जी तत्व होती, त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या जबरदस्त होत्या की त्याचे अनुभव आम्हाला पदोपदी यायचे. की माणसाने वागावं कसं, सुधारणा करायची तर ती फक्त शेजाऱ्याच्यात करायची नाही, आपल्यात सुधारणा कशी करायची, आपण कसं वागायचं, आणि आपण असं वागल्यानंतर समोरचा माणूस आपोआप आपल्याशी चांगला वागेल हा दृढ विश्वास ठेवायचा. त्यांचं तत्वच म्हणजे कसं असतं, आपल्या अनेक गोष्टींची चतुसूत्री दशसूत्री अशी आपली असते आणि ती धरून आपण आपलं एखादं प्रोजेक्ट करत असतो. मला माहिती नाही त्यांच्या मनामध्ये अशी कशी सूत्री होती आणि त्याप्रमाणे त्या काम करत होत्या की नाही, परंतु त्यांचं पहिलं एक महत्वाचं होतं की निर्णय क्षमता तुमची वाढली पाहिजे. त्यामुळे त्या भेटलेल्या माणसाला इतकी त्याची छान माहिती घेत असत की त्याची निर्णय क्षमता त्या तपासत असत आणि ती व्यक्ती ज्या निर्णयाला जाणार आहे त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्याचं बळ द्यायचं, विश्वास द्यायचा, त्याला तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारं चैतन्य द्यायचं, हे त्यासाठी त्या खूप आग्रही होत्या. पुन्हा वाटेवर असताना की या निर्णयापासून हा माणूस बाजूला होत नाही ना, ढळत नाहीये ना, त्याच्या वाटेवरती किती अडचणी आहेत हे आपण जाणून घेत असत. त्यामुळे त्या बघा, देवाला आपण रोज जातो किंवा काही ठराविक वारी जातो, पण या काय सांगायचंय की तुला अडचण आली की तू ये. म्हणजे हाती घेतलेल्या कार्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दे, ती अडचण आली की त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आलेली अडचण एका क्षणात आपल्याला दूर करता आली पाहिजे. अडचणीमध्ये किंवा अडचणीच्या डोंगरामध्ये त्यानं राहू नये. त्यामुळं त्या निर्णयाच्या बाबतीत जशा स्वतः ठाम होत्या तसं त्या प्रत्येकाला निर्णय शक्तीमध्ये ठाम करायच्या आणि निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करायचा. आता निर्णय घेतला की त्या निर्णयाची जबाबदारी आली, मग ती जबाबदारी कोणावर आली, निर्णय घेणाऱ्यावर. त्यामुळे त्या असं म्हणायच्या की तुला दिलेला जो मी सांगितलेली जी उपासना आहे किंवा तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये तुला एक रात्र विचार करायचा आहे आणि दुसरे दिवशी तू ठरवायचंयस आणि त्या निर्णयानुसार चालायचंय आणि त्या निर्णयानुसार जी जबाबदारी तुझ्यावर येणार आहे त्या जबाबदारीची त्या जंत्री वाचून दाखवत असत. म्हणजे अचानक जबाबदारी आली म्हणून मनुष्य जे पळून जातो, घाबरतो, हाबकतो,
मग काय करू आणि काय नको, नको होतं मी हे करायला, असं जे वाटतं ते त्यांच्या या पद्धतीमुळे अजिबात वाटायचं नाही. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला माणूस दृढ चिकटून राहायचा, ते काम पूर्ण करायचा आणि आनंदाने पुन्हा मावशीना सांगायला यायचा की माऊली, माझं काम झालं आणि माझं असं असं चाललंय. आणि खरोखर मी तुम्हाला सांगते की इतकी माणसं मार्गी लागली, म्हणजे मला छोटी छोटी कशी उदाहरणं द्यायची ते लक्षात येत नाहीये. कारण दारू सोडणं आहे किंवा नोकरीसाठी वणवण फिरणं आहे किंवा काही मुलं ऐकत नाहीत, शिकत नाहीत किंवा घरामध्ये वाद निर्माण होत आहेत, नातेसंबंधामध्ये बिघाड झालाय. ह्या एक ना अनेक अशा अनेको विषयांवरती त्यात उपाय द्यायच्या. आणि उपाय गंडा दोरा नाही. उपाय फक्त मानसिक अवस्था, मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी त्या प्रयत्न करायच्या, मंत्र द्यायच्या. अर्थात जी मंडळी विवाहेच्छू यायची, त्या विवाहेच्छू मंडळींना तुम्हाला होणाऱ्या मुलांची जबाबदारी घ्यायची आहे याची जाणीव करून द्यायच्या, संसाराची जाणीव करून द्यायच्या, संसारातल्या अडचणींची जाणीव करून द्यायच्या. त्यामुळं संसारात पडलेले जे नवतरुण असायचे किंवा विधुर आहेत किंवा एकल आहेत आणि ज्यांना परत विवाह करण्याची इच्छा आहे, त्यांना सुद्धा त्या काळामध्ये त्या अगदी दोन्ही हाताने मदत करायच्या. आता त्या फार मोठ्या श्रीमंत नव्हत्या. ज्या वेळेला विवाहानंतर ज्या वेळेला त्या नोकरी करायला लागल्या तेव्हा त्यांच्याकडे बक्कळ पैसा नव्हता, पण जे होतं ना, तो आशीर्वादाचं गाठोडं मात्र त्यांच्याकडे मोठं होतं. त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत समोरची व्यक्ती असली तरी त्याला 100% त्या परिस्थितीतून बाहेर काढायच्या. एक सुखी होणं म्हणजे काय? लोकांना वाटायचं की मला सुखी व्हायचं. काय बाळा तू का आलास? तुला काय पाहिजे? असं विचारलं की काही लोक म्हणायचे की मला सुखी व्हायचंय, मला सुख पाहिजे. मग सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे आवडत्या गोष्टी. सुख म्हणजे आपण ज्या गोष्टी भुलभुलैया आहे, ज्या गोष्टी आपण ऐहिक भौतिक सुखासाठी झगडतो, गाडी पाहिजे, पंखा पाहिजे, घर पाहिजे, गादीवर झोपायला पाहिजे, या त्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे सुख नाही, हे त्या त्यांना पटवून द्यायच्या. आणि खरोखर त्यावेळेला आलेली मंडळी हे सुख नाही, तर सुख प्रपंचात आहे, संसारात आहे, गुरुमध्ये आहे, हे समजून घ्यायचे. आणि त्याप्रमाणे यांनी दिलेले गुरुमंत्र ते पाळायचे. आजही आमच्या त्या सगळ्या कालावधीमध्ये ज्या वेळेला मी त्यांना गुरु केलं, मी शिक्षिका होते त्यामुळे जनसमुदाय मोठा होता माझ्याकडे. त्यामुळे त्या वेळेपासून जवळजवळ आतापर्यंत 3-4 हजार लोकांनी गुरु केलेला आहे, गुरु दीक्षा घेतलेली आहे. दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमा करतो. आणि असं नाही की आम्ही गुरु केलं आणि आम्हाला खर्च झाला किंवा आम्हाला त्रास होतोय, असं नाही. त्यांची अपेक्षा काहीही नसायची. त्यांना फूल आणलं तरी त्या म्हणायच्या कशाला फूल आणलं, मी काय डोक्यात घालणार आहे फूल. म्हणजे इतकी निरपेक्ष वृत्तीनं आणलं तर खडीसाखर आणायची की ती तिथे असलेल्या लोकांमध्ये वाटून टाकायची, फळं फुलं आणली तरी तीही वाटून टाकायची. म्हणजे थोडक्यात काय, त्या कशाचाही त्यांना लोभ नव्हता, मोह नव्हता. लोभ आणि हव्यास म्हटल्यानं माझ्या लक्षात आलं, त्या नेहमी म्हणायच्या बघा, ज्याला लोभ आहे ना त्याच लोभाचा पुढे हव्यास होतो आणि त्याच हव्यासाचं पुढे व्यसन होतं. बघा, लोभ हा छोटीशी गोष्ट आहे. मला लोभ आहे, मला लोभ सुटलाय, मला वडा खावासा वाटतोय, त्याचा हव्यास झाला वडा 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 खायचाय, वडा खायचाय. आज खाल्ला, उद्या खाल्ला, परवा खाल्ला, छोटीशी गोष्ट आहे ही. आणि त्याच्यानंतर मग त्याचं व्यसनात रूपांतर होतं. आपण उदाहरण जरी वड्याचं घेतलं असेल तरी व्यसन लागण्याकरता आणि व्यसनात रूपांतर होण्याकरता अनेक गोष्टी जगामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यापासून कसं दूर राहायचं हे त्या अचूकपणे माणसाला मार्गदर्शन करायचं. मनुष्य खेड्यातला असो, अडाणी असो, शिकलेला असो. म्हणजे मला आठवतं मंत्रालयातले अंडर सेक्रेटरी अशा पदाला असलेली मंडळी, इंजिनिअरिंग केलेली मंडळी, इंजिनियर असलेले आणि सरकारी अधिकारी, असे हे लोक सगळेजण त्यांच्याकडे यायचे आणि आम्ही तिथे बसलेलं असायचं. मी तर त्यांच्या अगदी उजव्या हाताला बसलेली असायचे. म्हणजे लोकांना असं वाटायचं की यांची ताकद यांच्याकडे पण आहे की काय असं वाटेल, इतकी मी त्या मावशींच्या जवळ असायचे. पण आपण आपलं नशीब आपण घेऊन आलेलो असतो. त्या माझ्यावरती खूप माया करायच्या, त्यांनी मला खूप घडवलं.
घडवलं, खूप घडवलं म्हणताना म्हणजे जेवढी जडणघडण माझी अध्यात्म क्षेत्रामध्ये झाली किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये झाली किंवा आयुष्याच्या यशस्वी याच्यामध्ये झाली, ती सगळी मला वाटतं की माझे, मी खात्रीनं सांगते की माझ्या गुरुमाऊलीमुळे झाली. दुसरी गोष्ट, गुरुमाऊलीने आम्हाला एक शिकवलं की कधीही कोणत्याही गोष्टीनं दुःखी होऊन, निराश होऊन आयुष्याचा शेवट करायचा नाही, किंवा आपण दुःखी आहोत हे जगालाही दाखवायचं नाही. कसं बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण माझ्या स्वतःविषयीचं आत्ताच सांगणार आहे. माझं गुगल चॅनल आहे, म्हणजे काय म्हणायचं, गुगल चॅनल म्हणजे युट्यूब चॅनल आहे, सॉरी, देववाणी ज्योतिषालय पण. तर माझा 53-54 वर्षाचा अभ्यास आहे, संशोधनाचं काम आहे. आणि अचानक जून मध्ये त्या गुगलनी ते माझं बंद केलं, सर्कमव्हेन्शन पॉलिसी. म्हणजे काहीतरी आमच्याकडनं चूक झाली असं त्यांना म्हणायचंय. आता काय चूक झाली हे आज तागायत त्यांनी सांगितलेलं नाहीये. त्यावेळेला जूनच्या 27 तारखेला 94,000 सबस्क्रायबर्स होते. म्हणजे पुढच्या 5-6 हजार सबस्क्रायबर्स मध्ये मला ते त्यांचं काय बटन जे असतं ते बटन मिळणार होतं. पुढे तोंडावर माझा सप्टेंबरला वाढदिवस होता. त्या मी खुशीमध्ये होते की सप्टेंबरला आपल्या वाढदिवसापर्यंत ते आपल्याला मिळणार आहे. मस्त मजा येणार आहे आपल्याला आयुष्यामध्ये. आणि ते गेलं. आता ते बंदच असल्यामुळे आम्ही फेसबुकला वेगळं उघडलं ही गोष्ट वेगळी, ती टेक्निकल बाब आहे. माझे टेक्निशियन्सने ती केली. परंतु त्या वेळेला मला माझ्याशी लोक बोलायला घाबरत होते. का? तर मी डिप्रेशन मध्ये असेल, मी ठीक आहे ना. त्यामुळे माझ्या घरच्यांना फोन करून विचारत असत की ठीक आहेत का आई, ठीक आहेत का, तब्येत ठीक आहे का, नाही या गोष्टीचा त्रास झाला असेल ना म्हणून, मग भेटायला येऊ का, चालेल का. म्हणजे एवढा मोठा त्या गोष्टीचा इम्पॅक्ट माझ्यावर झाला असेल असं त्यांना म्हटलं, पण माझ्यावर कणभरही इम्पॅक्ट झाला नाही. आजही वकील काम करतायत, नोटीस दे, अमुक दे, तमुक दे, ते त्यांचं काम आहे, माझं काहीच काम नाही. आणि आपण केलंय काय, की आपण भविष्य सांगत होतो, त्यामुळे आपलं त्याच्यामध्ये काहीच चुकीचं झालेलं नाही हे आम्हाला माहितीये. त्यामुळे ते आज नाही उद्या कधीतरी सुरू होईल. तिसरी गोष्ट आशा, हीच त्यांनी आम्हाला शिकवली. जी गोष्ट घडली आहे ती जशीच्या तशी स्वीकारा. त्यांचं काय म्हणणं असायचं, बाजारात तुम्ही गेला, रेशनच्या दुकानातलं धान्य संपलंय, तुम्हाला खूप घाम आलाय, खूप दमलाय, खूप तुमची पायपीट झाली आहे, आणि तुम्ही तिथे गेलाय आणि धान्य संपले, अरे बापरे. आता या क्षणाला अरे बाप रे आता काय करायचं, संपलंय. संपलंय तर संपलंय हे स्वीकारा, आणि त्याच्यावरचा उपाय लगेच तुम्हाला कळला पाहिजे, सापडला पाहिजे. आणि सापडलेल्या उपायाला, निर्णयाला घट्ट चिकटून राहा. म्हणजे बघा, मनुष्याचं जगणं सुखकर करण्याकरता किती छोट्या छोट्या गोष्टी लागतात, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला देऊ केल्या. तिथं त्यांनी आम्हाला कधी दाखवलंच नाही की मी तुम्हाला काही शिकवते, काय कुठलं एक सेशन आहे, दुसरं सेशन आहे, अमुक लिहून घ्या, तमुक लिहून घ्या. कारण आम्ही सतत त्यांच्या भोवती असायचं. मीही नोकरी करत होते. त्या कित्येक वेळेला माझ्याकडे येऊन राहिलेल्या आहेत, कारण माझ्या मावशीच होत्या, राहिलेल्या आहेत. त्यामुळे बरीच माणसं यायची जायची, घरामध्ये वर्दळ असायची, जेवणावेळी चालायच्या, जेवण खाण स्वयंपाक. कोणी येऊन स्वयंपाकघरामध्ये जाऊन कुकर लावायचं, स्वयंपाकाला लागायचं. 10 माणसं आहेत, 15 माणसं आहेत. पण तो आनंद एक वेगळा होता, आणि घरामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचं वास्तव्य होतं, चैतन्य होतं. आपण देवपूजा करतो, सोहळा करतो, लोकांना बोलवतो, खूप खर्च करून छान 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 करतो, लोकांना समाधान वाटेल असं. इथं काय व्हायचं की प्रत्यक्ष परमेश्वराचं वास्तव्य असल्यामुळे सगळं आपोआप घडतच जायचं. कशाच मला चिंताच लागली नाही कधीही, की अमुक एक नाहीये, अमुक संपलंय, आपण काय करायचं, कसं करणार, झेपणार का आपल्याला. पण त्या काळामध्ये घरात फारसे नोकर चाकर नव्हते. आता घरामध्ये मेड असते, भांडी घासणारी बाई असते, कचरा लादी करणारी बाई असते. त्यावेळेला असे नोकर चाकर नव्हते. त्यामुळे आले गेलेली सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला आलेल्या त्या दिवसाला हात लावून सगळं जेवणं बिवणं व्यवस्थित व्हायची. दरवर्षी गुरुपौर्णिमा करताना 1500 माणसं तर कुठेच गेली नाही. ह्या माणसांना घेऊन आमची दरवर्षी गुरुपौर्णिमा जोरात होत होती. आता ह्या कोरोनापासून मात्र थोडीशी कमी झाली. आणि आता माझ्या वयाची जी माणसं आहेत ती पण लांब मुंबईमधून ट्रेनने येताना, पावसाळा असतो त्यावेळेला, व्यास पौर्णिमेला, त्यामुळे येताना थोडस मागे पुढे होतं, पण येतात, पुढे मागे त्या दिवसामध्ये येतात. आपण म्हटलं निर्णय आणि दृढता.
सुखी कोण. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काय शिकवलं बघा, इच्छा आणि तृप्ती. म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा करावी, मला चहा प्यायचा आहे, साधी गोष्ट, आणि चहा प्यायल्यानंतरची येणारी तृप्ती. काय चहा केलाय, त्याच्यामध्ये साखर कमी आहे, त्याच्यामध्ये पावडर कमी आहे, त्याच्यामध्ये दूध कमी आहे. या गोष्टी जो मनुष्य काढतो त्याला कधीच तृप्ती मिळत नाही. हे त्याने आम्हाला एक तत्व शिकवलं. त्यामुळे जसा चहा तुमच्या समोर आलाय, जशी घटना तुमच्या समोर आली आहे, मग कुठलीही असो दो, एखादा माणूस येऊन तुम्हाला ताड बोलून गेला असेल, तुमचा अपमान केला असेल, तर तशीच्या तशी स्वीकारा. त्या घटनेमागचं कारणाचा विचार करा, कारण मीमांसा शोधा, आणि तुम्ही पुढे चला. की फक्त माझा इच्छा झाली आणि ती माझी पूर्ण झाली नाही, म्हणून मला तृप्ती मिळाली नाही, मी अतृप्त आहे, हा शब्द कधीही काढू नका. किंवा मला आवडलं नाही, मला पटलं नाही, मला हे पटत नाही, मला हे जमत नाही, नाही असलेली वाक्य वापरायला त्यांनी बंदी केली. त्यांचा मंत्रच तो होता, नाही हा शब्द कधीही वापरायचा नाही, नकारात्मक विचारच करायचा नाही. कारण ब्रह्मांडामध्ये जसा आपण विचार करू तसं ब्रह्मांड आपल्याला देत असतं. त्यामुळे त्या हेच सांगायच्या, तुला वाटतं ना या झाडाला फुल यायला पाहिजे, बरेच दिवस फुल आलं नाही ना, फुल त्या झाडाला येणार. तू त्या झाडाशी बोल फुल येण्यासाठी, आपाप त्या झाडाला फुल येणार. आणि खरोखर असे अनेक चमत्कार घडलेले आहेत. मी काही चमत्कार तुम्हाला सांगणार नाही, पण असे अनेक चमत्कार घडलेले आहेत की त्यांनी आम्हाला अशा सूचना द्याव्यात, त्यांनी आम्हाला असं सांगावं, आमच्या प्रश्नांची उकल करावी, आणि या ब्रह्मांडाने आम्हाला भरभरून दिले. आता ब्रह्मांड कधी देईल, आम्ही इच्छा केली पाहिजे ना. आणि ब्रह्मांडाकडनं जर कमी मिळालं तरी सुद्धा आम्ही तृप्त झालं पाहिजे. आणि अतृप्त जर वागलो तर ब्रह्मांडाला कळेल यांना हाव आहे, हव्यास आहे, व्यसन आहे, म्हणजे ह्यांना देण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे ब्रह्मांड आपल्यावर कधीही कृपा दृष्टी टाकणार नाही. त्यामुळे ब्रह्मांडाकडून जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही ब्रह्मांडाकडे मागताना शुद्ध मनाने, प्रेमाने, आदराने, नतमस्तक होऊन शरण जाऊन ब्रह्मांडाकडे मागा. आणि ब्रह्मांडामध्ये तुम्ही थोडस तरी निर्माण करा तुमचं अस्तित्व, आणि मगच तुम्हाला ते ब्रह्मांड भरभरून देईल. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्यामुळे ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे त्याला त्या प्रबळ इच्छाशक्तीचा लाभ होणार म्हणजे होणार. मग म्हणजे कसं आहे की आपण उन्हातून खूप आलोय, कुठेही पाणी दिसत नाहीये, तहान लागली आहे, जवळच्या पाटलीतलं पाणी संपलंय, आणि तुम्ही गाडीमध्ये बसलाय किंवा चालताय, सहज जाताना कोणीतरी म्हणेल पाणी पाहिजे का तुम्हाला. गाडीमध्ये बसलाय तर शेजारी बसलेली व्यक्ती आपल्याला विचारेल तुम्हाला पाणी हवंय का. आपलं चेहरा हा आपल्या मनाचा आरसा आहे. आपला चेहरा वरून आपल्या इच्छा कळतात, आपल्या अपेक्षाही कळतात, आणि आपला स्वभाव काय आहे, आपण कोणत्या दर्जाचे आहोत, कोणत्या गटात बसणारे आहोत, क्रूर आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, वात्सल्य आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. या गोष्टी त्यांनी आम्हाला जगायला शिकवले. त्यांनी आम्हाला असे गट दाखवले की तुमच्या कोणत्या कृतीतून तुमच्या मधली क्रूरता वाढणार आहे, तुमच्या कोणत्या कृतीतून तुमचा मायाळू स्वभाव वाढणार आहे, तुमच्या कोणत्या कृतीतून तुमचं वात्सल्य वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी शिकून त्यांनी, जसं कुंभार एखादं मडकं घडवतं तसं आम्ही मातीचा गोळा नसूनही 30व्या वर्षापासून त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला त्यांनी घडवलं. त्याचबरोबर जी तरुण मुलं येत होती ती थोडी नोकरीसाठी अशी हापापलेली असायची. नोकरी मिळेल की नाही, पैसा मिळेल की नाही, जास्त पगाराची नोकरी मिळेल की नाही, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळेल की नाही, बायको चांगली मिळेल की नाही, बायको सुंदर मिळेल की नाही. या सगळ्या गोष्टींची उत्तरं ते त्या इतकी सुंदर देत असत की तो मनुष्य, की आपण काय फालतू प्रश्न विचारले अशा प्रकारचं त्यांना वाटत होतं. आणि मग लोकांचं समाधान व्हायचं. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की अतृप्ती जी आहे, ती अतृप्ती काय करते की एक व्यक्ती जर अतृप्त असेल, मी पुन्हा चहाचंच उदाहरण देणार आहे कारण छोटं उदाहरण आहे ते आणि साधं दैनंदिन जीवनातलं आहे. तर एका माणसाला तो चहा आवडला नाही म्हणून त्यांनी नाक मुरडलं, हे काय बनवलंय हे. तर तो मनुष्य तिथं बसलेल्या 5-50 लोकांना आपल्या वर्तुळामध्ये खेचतो. आता वर्तुळामध्ये खेचतो म्हणजे त्यानं जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेनंतर
बाकीच्या सगळ्यांनाच जाणवतं की तो चहा चांगला नव्हता. म्हणजे एका व्यक्तीची अतृप्ती सामाजिक पातळीवर काम करायला लागते आणि अवतीभोवती असलेले लोक अतृप्त होतात आणि अतृप्त झाल्यामुळे त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या अतिप्रबळ होतात. मग त्याचा हव्यास व्हायला लागतो, कारण अतृप्त आहे. बर, आता अतृप्त आहे तर अगदी छोट्याशा गोष्टीसाठी ते विसरून जात आहेत का? नाही विसरून जात. कारण त्यांच्या मनामधली ती प्रबळ इच्छा आहे ना, ती बंड करण्याच्या प्रवृत्तीला वळते. आणि मग तिथूनच एखाद्या इच्छेचा भंग झाला किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, अतृप्ती राहिली, तर तिथून बंडखोर वृत्ती चालू होते. आणि मग बंडाळी म्हणे किंवा एकमेकाच्या विरोधात उभं राहणं किंवा एकमेकाशी वाद घालणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता आपल्याला ज्या वेळेला मनाला ह्या सूचना अशा प्रकारच्या मिळतात की माझी अतृप्ती आहे, मला चहा व्यवस्थित चांगला मिळाला नाही, मला ही साडी आवडली नाही, मला हे जेवण आवडलं नाही, तर आपली दोन मन आहेत, सचेतन मन आहे आणि चेतन मन आहे. तर ह्या मनाला कुठल्या जागृती येते? अचेतन मनाला जागृती येते. आणि ह्या अचेतन मनाला कशी जागृती येते हे त्या उदाहरणाने आम्हाला दाखवत असत. म्हणजे त्या म्हणत की एखादी गोष्ट तुम्ही मनामध्ये धरा आणि त्या गोष्टीला, जसं आपण लहान मुलं, अगदी तान्या मुलांना आपल्याला दिसतं की लिंबू जिभेवर पिळला तर त्यांना शिसारी आल्यासारखं होतं ते आंबटपणामुळे. हं? पण लिंबू न पिळता जिभेवर मोठ्या माणसाच्या लिंबू पिळलाय ही भावना निर्माण करून त्या माणसाच्या त्या भावना जागृत करणं, त्यांना ते उद्दीपित करणं. मग रस असेल, गंध असेल, वास असेल, इतर ह्या सगळ्या गोष्टी, सगळे षड्रिपू म्हणा, मग मधुर चव, आंबट चव, कडू चव, गोड चव, खारट चव, या सगळ्या त्या जिव्हेवरती निर्माण करणं, ही कृती त्या करून दाखवत असत. त्यामुळे आम्हाला काय वाटायचं की केवढा मोठा हा चमत्कार आहे की आम्हाला खायला तर काहीच दिलं नाहीये, पण तोंड मात्र गोड झालं, तोंड मात्र आंबट झालं. म्हणजे सुप्त इच्छा, जिव्हेवरचे सुप्त रस त्या जागृत करत, आणि त्याच्यानंतरची पुढची पारी त्यांची असे की आमच्या सुप्त इच्छांना जागृत करणं आणि तिथे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणं, मग निर्णयाकडे वाटचाल करणं आणि यशस्वी खेचून आणणं. म्हणजे इतक्या 4-5 टप्प्यामध्ये त्या काम करताना आपल्याला असं वाटायचं की नाही, वाटतही नसे की एवढं मोठं त्यांचं कार्य सुरू आहे. पण त्याचा आम्हाला अनुभव येत होता, कारण आम्ही बरीच भावंड होतो लहान असताना, सगळी भावंड शिकणारी चांगली होतो. आणि मावशींचं त्यावेळेला त्यांना काही आम्ही देवाजी म्हणत नव्हतो, पण त्यांचं जाणं येणं असायचं, त्यामुळे आमची काय प्रगती आहे ही त्यांना कळायची. आणि त्या इतक्या साध्या, म्हणजे आपण म्हणतो ना आता आजकाल की व्यक्ती डाऊन टू अर्थ आहे. आता डाऊन टू अर्थ आहे याचा अर्थ स्वभावातला, वागण्यातला, राहणीमानातला अतिशय साधेपणा. आता विचार करा, त्यावेळेला 9वारी साडी नेसायची पद्धत होती, तिथे कॉलेज केलं, भूमिती विषयी गुण मुंबई विद्यापीठामधून पास केलं, त्यानंतर विवाह झाला, त्यानंतर नोकरी, आणि नोकरी प्राथमिक आरोग्य केंद्रातली नोकरी. यात आता प्राथमिक आरोग्य केंद्रातली नोकरी 63 पासून 60 पासून केली असेल, पण त्यावेळेला ती परिस्थिती तो कालावधी कसा होता? मग त्यावेळेला काही छानछोकी नव्हती, आणि मुळात यांचा पिंड छानछोकीचा नसल्यामुळे त्यांनी कधीच छानछोकी केली नाही. किंवा आम्ही त्यांना साधी साडी घेताना सुद्धा त्या म्हणायच्या, नका ग मला एवढ्या भरजरी साड्या घेऊ, अगदी साधी घ्या, एखादी रोज नेसली गेली पाहिजे अशी घ्या, मला 4 माणसात वावरताना अवघड वाटलं नाही पाहिजे अशी घ्या. आणि त्या ज्या वेळेला जायच्या, आमच्याकडे येऊन जेव्हा राहायच्या आणि जायच्या, तेव्हा जाताना ते आम्हाला 2 रुपये देऊन जायच्या. ते लालसर रंगाचे जे 2 रुपयाची नोट असायची, ती 2 रुपयाची नोट आम्हाला देऊन जायच्या. आम्ही अशा 2 रुपयाच्या नोटा मावशीने दिलेल्या अशा सांभाळून ठेवल्या. आणि कदाचित असंही असेल की त्यानंच आमच्या जीवनामध्ये यशस्वी खेचून आणली असेल, कारण त्यावेळेला पैसे बघायलाही मिळत नव्हते एवढे, कोण कोणाला देत नव्हतं, परंतु मावशी मात्र आमच्या प्रत्येकाच्या हातावर 2 रुपयाची नोट ठेवायच्या. आता चांगलं आणि वाईट
त्याचबरोबर पुण्य आणि पाप. जे चांगलं ते पुण्य, जे वाईट ते पाप. एवढंच आम्हाला कळत होतं आणि आपल्या भावनाही त्यात असतात. परंतु ती चांगली गोष्ट पूर्ण करण्यासाठी किती इच्छाशक्ती लागते या ते दाखवायच्या. होत असताना एखाद्याचं वाईट होतंय आपल्या हातून किंवा आपल्या वागण्यामुळे एखाद्याला त्रास होतोय, तर ते पाप कसं आहे हे समजावून सांगताना ते 84 लक्ष योनीविषयी बोलले. जन्म, पुनर्जन्म, ब्रह्मांड, ब्रह्मांडाकडनं झालेली मागणी, आपल्याकडे झालेली मागणी, मग आपण निसर्गाकडनं जे घेतोय ते, यामध्ये असलेला विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे, या ते सांगायचं. याचा अर्थ झाडावरही विश्वास ठेवावं, पानावरही विश्वास ठेवावा. मगाशी म्हटल्याप्रमाणे या झाडाला फुल येणार आहे, हा जो मनाचा विश्वास होता, त्या विश्वासाने त्या झाडावरती फुल यायचं आणि आम्ही त्या झाडांशी बोलायचं. ही कला आम्हाला त्यांनी शिकवली. आता संगीत थेरपी, म्युझिक थेरपी, झाडांशी बोलणं, व्यक्तींशी बोलणं, आजार बरं करणं वगैरे वगैरे, त्याच वेळेला त्या आम्हाला संगीतातून आजार बरं करायला शिकवायच्या. प्रत्येक रागाची माहिती देऊन त्या रागाची गाणी कधी म्हटली जातात आणि त्या रागाने कोणता रोग बरा होतो या ते शिकवायच्या. आणि मग आम्ही सामुदायिक प्रार्थना म्हणताना आज एखाद्याला कोणतं आजारपण आहे आणि ते त्याचं बळावलंय, त्यासाठी त्या रागातलं गाणं ते आम्हाला म्हणा म्हणून सांगायचं. आणि हीच आमची सामुदायिक प्रार्थना होती. कुठल्याही देवाची, धर्माची अशी वेगळी प्रार्थना नव्हती की आमचा सत्संग चाललाय आणि आम्ही जोरात टाळ वाजून मोठी गाणी म्हणतोय, भजन म्हणतोय. अजिबात नव्हती. आजारपण कमी करणारी, ब्लड प्रेशर कमी करणारी, अंगदुखी कमी करणारी, सर्दी पडसं कमी करणारी, मनाला आलेली उद्विग्नता घालवणारी, मनाला आलेलं नैराश्य घालवणारी, अशी ही रागधारी गाणी छोटी छोटी ती आम्हाला त्या म्हणायला शिकवायच्या. आणि मग ही आम्ही मंडळी ती सांघिकपणे म्हणत असू आणि लोकांना त्याचा फायदा होत असेल. गुरुमंत्र सगळ्यांना काय असायचं की आम्हाला गुरुमंत्र पाहिजे, म्हणजे आम्हाला गुरु मिळालाय तर आम्हाला गुरुमंत्र पाहिजे. आता मी गुरुमंत्र पाहिजेसाठी बोलताना एक एक उदाहरण देते की गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद स्वामी, ब्रह्मानंद स्वामींना तळमळ लागली ती की मला गुरु पाहिजे, गुरु पाहिजे, गुरुकडून दीक्षा पाहिजे, गुरुकडून दीक्षा पाहिजे. इतकी तळमळ लागली की ते रात्रंदिवस तपस्या करायचे, रात्रंदिवस मंत्र करायचे. काही मंत्र त्यांना इतर गुरुजींकडनं मिळालेले होते, पंडितांकडून, परंतु त्यांना स्वामींच्या कडूनच घ्यायचं होतं की स्वामींनी मला प्रत्यक्ष येऊन द्यायला पाहिजे, ही इच्छा होती हो. आणि किती बघा प्रबळ इच्छा असेल, तोच अनुभव मी तुम्हाला सांगते की इतकी त्यांची प्रबळ इच्छा ब्रह्मानंद स्वामींची की खरोखर ज्या वेळेला ते गोंदवल्याला गेले, त्या वेळेला देवळात जाऊन रामाला जेव्हा नमस्कार केला, प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला आणि समोर डोकं वर करून पाहतात तो काय, सुंदरशी एक गोरीपान मूर्ती समोर उभी, व्यक्ती उभी, आणि तेच महाराज होते, स्वामी होते. म्हणजे मनामध्ये आपण इच्छा आणावी, त्यासाठी तपस्या करावी, गुरुकडूनच मंत्र पाहिजे म्हणून अट्टाहास करावा आणि त्यासाठी इतकी मोठी साधना करून, उपासना करून तिथं पोचावं आणि तिथे प्रत्यक्ष त्यांचा सहवास मिळावा, त्यांच्याकडनं गुरुमंत्र मिळावा. आणि खरोखर स्वामींनी 3 दिवस त्यांना तिथं ठेवून घेतलं, त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांना गुरुमंत्र दिला, दीक्षा मिळाली. ही जी तळमळ आहे ना, या तळमळीने आमच्याकडे त्यावेळेला लोक यायचे. आणि खरोखर तुम्हाला सांगते की आमचं घर अगदी खूप काय राजवाड्यासारखं मोठं नव्हतं, पण तरीही गुरुमाऊलीच्या कृपेने, आम्ही त्यांना देवआजी म्हणतो, गुरुमाऊलीच्या कृपेने ती माणसं जेवून खाऊन जायची, तृप्त होऊन जायची आणि त्यांना गुरुमंत्रही मावशी द्यायच्या. त्यांना आजही गुरुमंत्र त्यांना दिला जातो. पद्धत थोडी वेगळी आहे, परंतु आजही लोकांना गुरुमंत्र दिला जातो. नव्या पैशाचाही बाजार नाही. ज्या मावशी गुरुमाऊली फुलं घेत नव्हत्या, त्यांच्या आज्ञेनं गुरुमंत्र देताना कुठला पैशाचा बाजार होऊ शकत नाही. त्यामुळे इतके आम्ही गुरुमाऊलीशी गुरुमाऊलीला आम्ही इतके शरण गेलो, इतके त्यांच्याशी आम्ही एकजूट झालोय
की त्या जे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे, त्यांनी दिलेल्या तत्वावरती आपल्याला चालायचं आहे. याच अनुभवावर आम्ही वागतो. हा भवसागर तारून जाण्यासाठी आपल्याला अध्यात्म श्रेष्ठ हे मान्य केलं पाहिजे. मग अध्यात्म श्रेष्ठात मान्य करताना त्याने आम्हाला काय सांगितलं? पुन्हा बघा पंचसूत्री आली त्याची. काय होती? अहंकार, मोठेपणा, घमेंड, पैसा आणि शिक्षण. अहंकार हा मनाचा रोग आहे, स्वभावाचा रोग आहे. म्हणजे 4 जण वरती खुर्च्यावर बसतात आणि मी एका खाली बसू. अगदी आता हल्लीच्या काळामध्ये हा अहंकार आहे, मोठेपणा हा आहे. म्हणजे मनाचा अहंकाराचे विषय सुद्धा बदललेत, गोष्टी सुद्धा बदलल्यात. खुर्चीवर बसणं, सोफ्यावर बसणं, हारतुरे घेणं, उजव्या बाजूला बसणं, डाव्या बाजूला बसणं, इथं अहंकारानं लागण झालेली आहे आणि अहंकार आलाय. त्यानंतर मोठेपणा, तोच मोठेपणा. त्यांना गुच्छ दिला आणि मला फूल दिलं. चहा पिणं, न पिणं, देणं, न देणं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधला मनातला असलेला रोग, घमेंड. मूठभर यश मिळालं की पोतभर घमेंड करायची, पायलीभर घमेंड करायची. घमेंड म्हणजे खोटा मोठेपणा. म्हणजे हे मी केलं, प्रत्येक गोष्ट केलेली मी केली असं वाटणं, म्हणजे याचं नाव दुसरं घमेंड. आता ही घमेंड प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आहे. कारण आज सगळ्यांचे पगारच असे 5-10 आकडी झालेत. त्यामुळे जे म्हणेल ते विकत घेता येते, जे म्हणेल त्याचा उपभोग घेता येतोय आणि एकदम छानछोकीत राहता येते. त्यामुळे ही घमेंड हा रोग म्हणजे अगदी कोरोना सारखा लोकांना लागलेला आहे. आणि ह्याला उपाय काहीही नाहीये. याला उपाय आहे गुरुला शरण जाणं, सद्गुरुला शरण जाणं आणि त्यांच्याकडनं मंत्र घेणं. मग त्यांच्याकडनं मंत्र असेल तो एकाक्षरी, नवाक्षरी, दशाक्षरी असेल, का काही सुबोध वचनं असतील, का किंवा काही समजावणं असेल, हे आपण सांगू शकत नाही. परंतु ही घमेंड जाण्यासाठी, मनातला अहंकार जाण्यासाठी गुरुला शरण जाणं हा फार मोठा उपाय आहे. पैसा, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला काही कमी नाही, मला एकाही व्यक्तीची गरज नाही, एकाही माणसाची गरज नाही, अशा प्रकारची वृत्ती असणं, ही वृत्ती कमी करणं. आणि पुढचं म्हणजे शिक्षणासाठी चढाओढ लागली आहे, त्यामुळे आपल्याला आवडतं, झेपतं, जमतं, क्षमता कोणत्या आहेत ते शिक्षण घेणं आणि आपल्या कुटुंबाचा उद्धार करणं आई वडिलांसहित. या गोष्टी त्यांनी आम्हाला 80 सालापासून 90 सालापासून शिकवल्या, ज्या आज 2025ला त्याचे अनुभव तंतोतंत येत आहेत. काय हो कमाल आहे ना. किती बघा, म्हणजे पुढची काळाची पावलं ओळखणारी ही गुरुमाऊली त्या वेळेला हे सांगत असते. त्याचबरोबर योग्य गुरु कसा शोधावा, योग्य मार्गदर्शक कसा शोधावा, आणि सद्गुरु केल्याशिवाय भगवानाचं दर्शन नाही, हे मात्र त्यात पुन्हा पुन्हा सांगत असत. कुठल्याही गुरूंच्या नादाला लागायचं नाही, कुठेही हुंदुगिरीच्या नादाला लागायचं नाही. आपण काय आहोत आणि आपण कसे आहोत हे पहिलं समजून घ्यायचं आणि त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय पाहिजे याचा निर्णय घेणं, या इच्छेचा वापर करणं, हे त्याचा. आता वास्तविक एक मी फक्त उदाहरण देते. आमच्या एक संपर्कामध्ये मला वाटतं 85-87 किंवा 90च्या सुमाराला एक अपंग मुलगा आला होता. कुटुंब एकदम चांगलं होतं, कदाचित ते आता ऐकतही असतील, माहिती नाही. आणि तो मुलगा, त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा, धनाढ्य लोक ही मंडळी सगळी बऱ्याच ठिकाणी जाऊन उपाय करून आलेली होती. आणि आता ह्या मुलाला बरा होतोय का, बरा करता येईल का, थोडा वेडसर असलेला मुलगा. पण गुरु माऊलींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पूर्वजन्म सांगितला, त्यांच्या घरातला पूर्वजन्म. मग पूर्वजन्मातली नावं सांगितली, पूर्वजन्मातल्या घटना सांगितल्या, आणि मग मात्र त्या आई वडिलांनी त्याला आहे तसाच स्वीकारला. आणि एवढंच त्यांनी सांगितलं गुरुमाऊलीने, की तुमचंही कर्म काही आहे, ते तुमचं पाप क्षालन करण्यासाठी याची तुम्ही सेवा करायची आहे. आणि त्याप्रमाणे त्या आई वडिलांनी, त्या कुटुंबाने ते स्वीकारलं आणि त्याची सेवा आजपर्यंत ते करतायत. हे लक्षात घ्या, कारण ती मंडळी माझ्या संपर्कात आहेत.
कारण पहिला मठ, पहिला फोटो, पहिले गुरुमाऊलीचं वास्तव्य माझ्याकडे असल्यामुळे त्यांची गादी माझ्याकडे. त्यामुळे ह्या अशा गुरुमाऊली. त्यानंतर त्यांनी मेडिटेशन शिकवलं, बीज मंत्र शिकवले. बीज मंत्र शिकवताना तर त्यांनी म्हणजे हद्द केली की आपली जी 7 चक्र आहेत त्या 7 चक्रावर आधारित त्यांनी बीज मंत्र दिले. शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य आणि तुमची प्रकृती आणि तुमच्या इच्छा, या 4 गोष्टी जर मजबूत असतील तर तुम्हाला काहीही होणार नाही. आणि जो जे वांछील तो लाभो प्राणी जातो, असं त्या म्हणायच्या. मग आता ह्या 7 चक्रांचं करताना त्यांनी मूलाधार केलं, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, या 7ही चक्रांची माहिती आम्हाला समजावून सांगितली. त्या शरीरामध्ये या 7 चक्रांचं महत्व काय आहे आणि त्यांना सांभाळणं किती महत्वाचं आहे आणि त्यांची उपासना कशी करायची, त्यांचे मंत्र कसे करायचे, बीज मंत्र कसे करायचे, हेही त्यांनी आम्हाला शिकवलं. ते ते केल्यामुळे आज स्पॉन्डिलायसिस किंवा मोठमोठे आजार, रोग, आमची जी भक्त मंडळी लिमिटेड म्हणते त्यांना कुणालाही काहीही नाही, हे सांगताना मला फार आनंद वाटतो. त्यानंतर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की त्या आपल्या डोक्यावर हात ठेवायच्या. मला आठवतं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की त्या डोक्यावर हात ठेवायच्या, पाठीत 2-3 धपाटे मारायच्या, हळूहळू टॅपिंग केल्यासारखं. आणि त्यावेळेला अंगातून आपला एक संचार यायचा. मग त्या शांत आपल्याला मांडी घालून बसायला सांगायच्या. आणि त्यानंतर त्या काय म्हणत, आपले डोळे झाकलेले असतात, त्या काय म्हणत होत्या माहिती नाही, पण मन इतकं शांत व्हायचं आणि त्यानंतर मेडिटेशन व्हायला, आपली म्हणजे एकाग्रता व्हायला मदत व्हायची. तोपर्यंत आलेला प्रत्येक व्यक्ती हेच सांगायचं की आमचं मेडिटेशन होत नाही, आमची एकाग्रता होत नाही. पण त्या इकडे येऊन गेल्या की त्यांचं मेडिटेशन व्यवस्थित व्हायचं, त्यांची एकाग्रता व्हायची. आपल्या मनात काय आहे हे ओळखण्यामध्ये त्या अतिशय तरबेज असायचे. एकदा एक अधिकारी मंत्रालयातले आले होते आणि आता सगळं ठीक आहे, छान आहे वगैरे वगैरे, म्हणजे कदाचित त्यांना ते अवघडलेच पण होतं की मी एवढ्या मोठ्या पदाचा माणूस आणि मी काय यांच्याकडे मागायचंय, मला काय पाहिजे. अम्बॅसिडर, त्यावेळेला अम्बॅसिडर होत्या, अम्बॅसिडर घेऊन आले होते. आणि त्या म्हणाल्या, अरे लबाड माणसा, तुझ्या मनात काय आहे ते मी ओळख. वास्तविक त्या कधीही कोणाला दुखवत नसत, पण याचाच अर्थ त्या व्यक्तीची लबाडी असणार आहे काही केलेली. आणि मग मात्र तुझ्याशी मी नंतर बोलते म्हणाल्या आणि मग पुढे आमचं कार्य चालू झालं. त्यानंतर ते गृहस्थ सगळी आमची सत्संग संपल्यानंतर सुद्धा ते अर्धा पाऊण तास थांबले आणि त्यांचं आणि मावशींचं, गुरुमाऊलीचं काय बोलणं झालं आम्हाला माहिती नाही, पण जाताना खुशीत गेले, आनंदात गेले. मावशी नाशिकला राहत होत्या त्यांच्या मुलीकडे, त्यामुळे ते वारंवार नाशिकला तिथे त्यांच्या दर्शनाला जायच्या. त्या इथे आल्या की इकडची मंडळी त्यांच्या दर्शनाला इथे यायची. हे सगळं उपासना, साधना, त्या म्हणायच्या. लोक म्हणायचे कशी साधना करायची, त्या म्हणायच्या साधना कसली करताय, साधना म्हणजे तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते म्हणजे साधना, आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला जी करायची आहेत प्रयत्न ती उपासना. मग त्या प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या गरजेनुसार, प्रत्येकाच्या अडचणीनुसार त्या प्रत्येकाला उपासना सांगायच्या. आणि त्यांना जे साध्य करायचंय ते कितपत योग्य आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात का नाही, हे त्या अंतर्ज्ञानानं ओळखायचं. त्यांना पहाटे झोपल्यानंतर पहाटे साधारणतः 4:30 ते 5 ला जाग्या होऊन बसायच्या अंथरुणामध्ये आणि त्या कोणाशी तरी बोलायच्या. म्हणजे आता आज मी हे गुपित फोडते, मी कधी कोणाला सांगितलं नाही ही गोष्ट. तर तेव्हा त्यांना आम्ही नंतर विचारायचं की माऊली तुम्ही कुणाशी बोलत होता. श्री गजाननाशी बोलत होते, आदिशक्तीशी बोलत होते. आणि अशा प्रकारे त्यांचा सुरुवात दिवसाची अशी व्हायची. त्यांनी कधीही कुठले उपवास तपास केले नाहीत. मला तर आठवत नाही त्या म्हणायच्या उपवास करायचा नाही. उपवासचा अर्थ काय, हा संस्कृत शब्द आहे. उप म्हणजे जवळ
आणि वास्त वस वसती हा संस्कृत एक धातू आहे. त्यामुळे तुम्हाला देवाच्या जवळ बसायचंय. मग देवाच्या जवळ बसायचंय, देव आपल्याला लांब आहे आणि आपण ऑफिसमध्ये, तर आपण नामस्मरण करावं. मग नामस्मरण आपल्या ज्या नवविधा भक्तीमधलं नामस्मरण आहे, हे अतिशय महत्वाचं आहे, सोपं आहे, बिनखर्चाचं आहे. त्यामुळे नामस्मरणाकडे त्यांचा अतिशय ओढा असायचा आणि नामस्मरण करायला सांगायच्या, मंत्र द्यायच्या. अशा अनेकांना त्यांनी दिलेले मंत्र आज लागू पडले. अशा ह्या गुरुमाऊली आपल्याला वैश्विक ऊर्जेला जोडून द्यायच्या. आता बघा, प्राणिक हिलिंग म्हणून आहे एक प्रकार, त्याच्यामधून वैश्विक ऊर्जा आपल्या हात, साधक जो आहे तो तो आपल्या हातातून आपल्या शरीरावर पास करतो आणि जिथं दुखतंय ते दुखायचं दुःख कमी येतं. म्हणजे वैश्विक ऊर्जा हातामध्ये घेतली गेली आणि ती इकडे पोचवली. हे टेक्निक आहे. गुरुमाऊली 85 ते 90 सालामध्ये डायरेक्ट वैश्विक ऊर्जा आपल्याशी जोडली द्यायची. म्हणजे मला मरगळल्यासारखं वाटतंय, मला एनर्जी नाहीये, मला अभ्यास लक्षात राहत नाहीये, मला साहेबांची भीती वाटते, मला नोकरी लागत नाहीये. तर ही इच्छाशक्ती प्रबळ होण्यासाठी किंवा त्यातले काटेकुटे अडचणी दूर करण्यासाठी त्या आपल्याला डायरेक्ट वैश्विक ऊर्जेशी जोडून द्यायच्या. त्यासाठी त्याचं साधं टेक्निक होतं. त्या आपल्याला मांडी घालून त्याच्या समोर बसायला लावायच्या, हात मांडीवर ठेवायचे ध्यान मुद्रेचे करून, आणि त्या मधून मधून आपल्या डोक्याला दोन्ही खांद्यांना स्पर्श करायचा. मला त्यांनी एकदा अं, असं बसायला लावून स्पर्श करून नवनाथांची ठिकाणं फिरवून आणली होती. आणि कोणीतरी मोठे लोक आलेले होते, बसलेले होते, त्यांच्याशी बोलण्यामध्ये ह्या गुंग होत्या. आणि मी कितीतरी वेळ त्या समाधी अवस्थेमध्ये होते. मला नवनाथांची ठिकाणं दिसत होती, मी फिरत होते, अंग माझं हलकं झालेलं होतं. मला काहीही कळत नव्हतं की ते बघून झाले म्हणून आता कुठे बसायचं आहे का उठायचं आहे. बसलेल्या अवस्थेतच होते. आणि जवळजवळ 25-30 मिनिटांनंतर त्यांनी मला, माऊलीने मला स्पर्श केला आणि मग मी भानावर आले. आता ही गोष्ट मला तेव्हा तिथं आजूबाजूला असलेल्यांनी सांगितली आणि मला विचारलं, तुम्ही काय बघितलं, काय केलं? त्यावेळेला मी सांगितलं की मी नवनाथांची ठिकाणं पाहिली आणि मला असं फिरवून आणलं. अगदी मी हवेतून तरंगत जात होते, तरंगत जाऊन मी ती बघितली आणि मला समाधान जे काय लागलं चेहऱ्यावरचं ते त्यांच्या लक्षातच येत होतं. म्हणजे ही शक्ती जी आहे, ही जादुई शक्ती नाहीये, ही चमत्कारी शक्ती नाहीये, तर ही दैवी शक्ती आहे. म्हणूनच आम्ही या गुरुमाऊलीला देव आजी असं म्हणतो. आजची जी पिढी आहे माझ्या घरातली नातवंडांची, ती पण त्यांना देव आजी म्हणते. माझी मुलं पण त्यांना देव आजी म्हणतात, कारण त्याच वेळेला त्या 50च्या 60च्या अशा होत्या. त्यामुळे आम्ही पण देव आजी माऊली असं म्हणायचं. पण ह्या देव आजीनं खरोखर देवानं प्रेषित केल्यामुळे देवांचं काम इथं पृथ्वीवर केले. देवदेवतांविषयी त्यांनी कधी कथा सांगितल्या नाहीत, कधी कुठल्या गोष्टी सांगितल्या नाहीत, व्रतवैकल्य सांगितले नाहीत. व्रतवैकल्य म्हणताना मला एक सांगावंसं वाटतंय की ज्या ज्या स्त्रिया विधवा होत्या याच्यामध्ये येणाऱ्या, त्या सगळ्यांना त्या स्वतःच्या हाताने कुंकू लावायच्या. कोणी गेल्या, कोणाचे पती निधन पावले तर मंगळसूत्र काढायचं नाही म्हणून सांगायचा. आम्ही त्या महिलांच्या ओट्या भरत होतो तेव्हापासून आज आता राजकीय क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी होतात आणि आपण किती सन्मान देतो त्यांना असं होतं. परंतु आम्ही ह्या 85-90 सालापासून या स्त्रियांचा त्या ओट्या भरायच्या, सवाष्ण म्हणून घरी जेवायला बोलवायचं. माझी स्वतःची एक बहीण तशी, तिच्यावर तसा प्रसंग आला, पण त्या वेळपासून आज नागायत ती बहीण माझ्याकडे गौरीची सवाष्ण असते. त्याचबरोबर पाळी होणं, विटाळशी होणं हे काय निषिद्ध आहे का? त्यामुळे काही घरामध्ये करायचं नाही, त्या बाईनं बाजूला बसायचं, ही गोष्ट त्यांनी समजावून सांगितली. त्यानंतर घरामधली देवपूजा आहे तशी राहिली. गौरी येणं, गणपती आणणं किंवा दिवाळी, दसरा, हे सगळं अगदी व्यवस्थित त्यानुसार चालू राहिलं. त्यामुळे अशा ज्या ह्या अंधश्रद्धा किंवा खुळ्या कल्पना ज्या आहेत, त्या कल्पनांना त्यांनी छेद दिला आणि महिलांनाही सुरक्षित केलं, महिलांनाही समाजात पुढे आणलं. आणि खरोखर तुम्हाला सांगते, महिला खूप आनंदी व्हायच्या. मावशी येणार आहेत म्हणून मी त्या लोकांना कळवलं की मावशी येणार आहेत, 15 दिवस आहेत, की महिला अतिशय आनंदी व्हायच्या. एक 15 दिवसाचा उत्साह असायचा मोठा. कोण काय शिरा करून आणेल गोड, कोण अननस घालून करून आणेल, कोण श्रीखंड घालून करून आणेल.
पण मावशींची खाण्यावर जराही वासना नव्हती. त्या अगदी शुद्ध दूध भात, दही भात, पोळी भाजी अशा प्रकारचं जेवण करायच्या. कष्ट केलेली स्त्री, अर्थातच तरुण वयामध्ये त्यांना प्रचंड कष्ट लागले. आता कष्ट लागले म्हणताना म देवानीच सांगितलं की तू कष्ट कर. दगडाचे काय ते टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. तसंच त्यांना ते घाव सोसावे लागले आणि मग देवपण आलं. पण एक गोष्ट चांगली झाली की मैत्रिणीनं, की त्या हयात असतानाच त्यांना आम्ही देवपण दिलं. त्याच वेळेपासून आम्ही देव आजी म्हणून त्यांना संबोधायला लागलो आणि त्यांची पूजा करायला लागलो, त्यांचा उत्सव करायला लागलो. त्यामुळे गेली इतकी वर्ष तर आम्ही करतोयच. पण त्या साधारणतः 1997 ला गेल्या. 1997 ला त्यांनी देह ठेवला. त्याच्या आधी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मी या धुलीवंदनला नसणार आहे आणि त्याप्रमाणे ही गोष्ट घडली. ताई. होते. धन्यवाद. धन्यवाद असं मी म्हणत नाही. मला आज सगळा प्रवास आठवला. एक प्राचार्य ते सद्गुरू, हा जो आपला प्रवास आहे. कारण आज मायादेवी नंतर आपण ही गादी चालवत आहात ताई. आपण मला खूप मदत केली ताई. त्या सगळ्या गोष्टी आज मला आठवत होत्या आणि जेव्हा मी आपलं ऐकत होते तेव्हा अगदी डोळ्यातनं पाणी येत होतं. किती सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्यात हो तुम्ही. लोभाचा हव्यास आणि हव्यासाचा कसा ऱ्हास होतो किंवा गोष्टी स्वीकारा. आज 94,000 सबस्क्रायबर्स झाल्यावर किती सहजपणे तुम्ही स्वीकारलं. खरं तर एक एक सबस्क्रायबर वाढतो, तिची आपली वाट बघण्याची स्थिती असते. आणि 94,000 सबस्क्रायबर्स झाल्यावर पटकन ते चॅनल हातातलं जावं आणि ते सहजपणे स्वीकारावं. सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं या आज समाजापर्यंत जाणं अतिशय महत्वाचं आहे. कारण स्त्रिया किंवा पुरुष गोष्टी स्वीकारतच नाही आणि त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये कसे जातात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ताई, आपण मला एका मोठ्या बहिणीसारखी, आपण मला नेहमीच खूप मदत करत आलाय. जवळजवळ 2 वर्षांपासून प्रयत्न करत आहे की आपण यावं आणि आपण आमच्याशी संवाद साधावा. मला वाटतं हा एक भाग एक असू देत मायाताई वझे, आणि भाग दोनही आपण घेऊया आणि आपण असंच त्यांच्या विषयी भरभरून बोला. संत मायादेवी वझे हे एक नवीन चरित्रात येऊ देत अशी माझी इच्छा आहे, की जे संत चरित्र हातात लिहायला घेतलंय त्याच्यात त्यांचं आपण नक्कीच हा भाग सामील करून घेऊ. अनेक गुरुपौर्णिमा मी तर तुम्हालाही ताई माहिती आहे आमच्याकडची गुरुपौर्णिमा. मला वाटतं तुम्ही आलाय एक दोनदा. दोनदा आले आहेत हा, आपल्याकडे. अर्णवला घेऊन तुम्ही आलाय, मला हो हो. आठवत आहे. हा. आणि दुसरं असं की नाही, जो आपण नाही बद्दल सांगितलं की नाही असणारी वाक्य बंद करा. हे सगळ्यांनाच आज एक छान आपण सगळ्या या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि ते मला अजून एक आठवतं की तुम्ही तो व्हिडिओ पण तुमचा असेल की राहू आणि केतूची माणसं कशी ओळखायची. तेव्हापासून मी हो आपल्या शिकत होते की हो हो अगं हो. बघ, समोरच्या माणसाला ना हा प्रॉब्लेम असेल. आणि खरंच नंतर मला कळायचं की या व्यक्तीला ही समस्या आहे. म्हणजे या गोष्टी आपल्यातही उपजतच होत्या. खूप साऱ्या बरोबर आहे. गोष्टी. हा, मला हे खूप आठवतंय की राहू आणि केतू खूप सुंदर उदाहरण तुम्ही तेव्हा दिलेलं हो होतं. हो हो. हा तुम्हाला हेही आठवत असेल, सरला म्हणून आपल्या बरोबर एक होती रेल्वेमध्ये सर्व्हिस करणारी. हा ती अजूनही माझ्या संपर्कात आहे. कालच ती येऊन नमस्कार करून गेली. माझ्याकडे नवरात्र असतं ना, त्यामुळे हा. येऊन गेली. सरला आठवत असेल तुम्हाला. अच्छा. तिच्या पण आयुष्यामध्ये प्रचंड बदल झाला. हो. हा. तिला मी पण खरंच सॉरी. सोऱ्यासिस होतं पायाला तिला. हो आठवली का हो तुम्हाला? हो. हा बरोबर आठवत. आणि तुम्ही मला आधी सांगितलं होतं की हिला हे असेल म्हणून. हा, हिला काहीतरी असणार आहे शारीरिक. जरा विचारा म्हटलं तुम्ही तुम्हाला, पण मी विचारलं नव्हतं तिला. बरोबर. खूप खूप साऱ्या छान गोष्टी वाटलं तुमच्या प्लॅटफॉर्मवर, खूप छान वाटलं मला. म्हणजे आता धन्यवाद देते. आधी मला असं वाटलं की आता कसं आहे, काही संकलित केलेलं नसतं ना, हे सगळे अनुभव आहेत स्वतःचे आणि आध्यात्मिक अनुभव आहेत हे सगळे. मनामध्ये कितीही काळ गेला तरी ते जुने होत नाहीत, ताजेच आहेत. त्यामुळे मला असं खूप आनंद होता सांगायचंय म्हणून, पण घरातली अडचण एक विचित्र मोठी निर्माण झाली. पण त्यावरही आपण मात करून ओके, इट्स ऑल राईट, नो प्रॉब्लेम. खरं तर मोठी
ही गोष्ट होती कालच ताईच्या सुनबाईंवर मणक्यावर ऑपरेशन झालं होतं आणि ताई आज आल्या आहेत. म्हणजे अनेक अडचणींना तोंड देत ताई आज आपल्याशी संवाद साधतात आहे. ताई, मी आज आभार नाही मानत आपले, मी आपले नको ऋणात. नको. येस. नमस्कार. आणि पुन्हा आपण यावं आणि पुन्हा भाग 2 मायाताई हो वझे हो हो. अवश्य घ्यावा. नक्की अनेक नक्की. गोष्टी अजून अपुऱ्या आहेत असं मला वाटतं. अभी हो तो हो. दिल, अभी तो दिल भरा करू नहीं. आपण करू करू. ताई, खूप मला छान एक केलं. ताई छान मला एक सांगितलं ताई, विचारायचं. खूप छान सांगितलं. असं हो. वाटतं संपूच नये. लक्ष तिकडेच लागलं होतं. इकडे तिकडे जातच नव्हतं. किती थँक्यू तुम्ही थँक्यू. अनुभव सांगितलात तुमचे आणि खरंच तुमच्याकडून भरपूर घेण्यासारखं आहे आम्हाला. खूप छान छान उदाहरणं दिलात. खूप छान वाटलं. पुन्हा पुन्हा या नक्की नक्की असं वाटतंय आम्हाला. नक्की. ठीक अर्चना आहे. ताई बोला. अर्चना धन्यवाद. ताई. आभारी आहे. वृथा ताई आभारी ताई ताई, आम्हाला बोलायचंय थोडं हा तुमच्याशी, तर बोलू हा. शकतो का ताई? हो, नक्की नक्की ताई, वेळ आहे आपल्याला. मला विचारते. हा, हो माझं हो हो. आहे ना, ते बंद झालं का ते आपलं युट्यूबचं ते काय नाही, आपण जे रेकॉर्डिंग. बोलत होतो हो. ती लिंक बंद झाली ना? नाही, नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. बर. रेकॉर्डिंग सुरू. हा, बोला अर्चना ताई. हा हा, हा. ताई खूप सुंदर झालं. तुम्ही थँक्यू. उदाहरणं खूप छान सांगितली. चहाचं उदाहरण वगैरे खूपच छान उदाहरणं होती. नेहमीची उदाहरणं आणि खरोखर म्हणजे मनाला पटणारी होती सगळी ती. म्हणजे ब्रह्मांडाकडे जाऊन शरण जाऊन मागा, इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. नंतर घटना आहे तशी स्वीकारा आणि नाही म्हणायचं नाही. हे खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे संपूच नाही असं वाटतंय. दुसरा भाग जरूर घ्यावा. घेऊया नक्की, नक्की नक्की, घेऊ. नक्की. ताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हा. माझी इच्छा अशी आहे, की तुम्ही म्हणालात ना, की आपल्यामध्ये प्रेम वाढवा किंवा वात्सल्य वाढवा. हो. ते तुम्ही म्हणालात, की ते उपाय सांगायच्या. तर तसं आम्हाला काही सांगू शकता का ताई? आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये आम्ही जे ताईंकडून घेतोय ना, त्यांचं प्रेम आम्ही बघतो, पण आमच्यामध्ये तेवढं वाढत नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्ही काही आम्हाला सांगू शकता का? सांगता येईल पण त्यासाठी समोर पाहिजे व्यक्ती. काय आहे, व्यक्ती समोर आल्याशिवाय तिला मागच्या जन्मातलं माहिती आपल्याला कळत नाही. कारण गुरुमाऊली त्यातले काही विद्या मला देऊन गेल्यात, पण मी अजूनही तसं काही कोणाला करत नाही. काही ठराविक लोक येतात, तर त्या गोष्टीची जाणीव करून घ्यावी लागते आपल्याला. त्यामुळे व्यक्ती समोर लागते. ठीक आहे, धन्यवाद ताई. त्यामुळे तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या. कसा वेळ मिळेल तसं मला सांगा, मी तुम्हाला वेळ देईन. ताई, आपण दर महिन्याला ध्यान घ्यायचं ठरवलं होतं ना, तर या झूम लिंक द्वारे घेऊ शकतो का? हो, घेता येईल ना. मग आपल्या ऋताताईंनी पण जरा पुढाकार घेऊन जर आपण ऋताताई केलं हो, हा, तर हे घेता येईल. आपण करूया ना दर महिन्याला. हो, मागे पौर्णिमेला आपदा केलं करायचं. होतं, कोविड मध्ये आपण केलं होतं, पण ते हा. राहून गेलं. तर आता हा, परत चालू केलं तर फार बरं होईल म्हणजे. मग पौर्णिमेला करायचं. नक्की नक्की. कारण तो दिवस फार आपल्या मनातल्या ऊर्जा एकदम वाढलेली असते आपली, हम्म. मानसिक शारीरिक. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये लवकर साधना हे होते, म्हणजे मेडिटेशन होतं, हो. कॉन्सन्ट्रेशन होतं. हा हा हा. आणि मग त्यांना ज्यांच्या ज्या इच्छा आहेत अशा बरेच काळापासून अडकलेल्या, की ते होत हम्म. नाहीये माझं, किती प्रयत्न केला तरी ही गोष्ट होत नाही, ती गोष्ट, त्या गोष्टी हम्म. त्यांनी घेऊन जर बसलं तर आणि त्या गोष्टी ओपनली सुद्धा सांगाव्यात. कारण सामुदायिक ह्याचा जास्त उपयोग होतो. हो हो कारण आपण 15 जणी असेल तर त्या 15 जणींची इच्छा बळकट होते त्या बाईचं काम ते होण्यासाठी. हो हो. त्यामुळे एकटीनच इच्छा करण्यापेक्षा 15 जणांनी केली इच्छा तर ते काम हा. होऊन जातं. ओके. करू ना आपण, काही हरकत चालेल चालेल. नाही. खूप छान धन्यवाद वाटलं आज धन्यवाद. तुम्हाला बघितलं, ऐकलं. धन्यवाद. थँक्यू. आभारी. आभारी कृपा आहे ताई. आभारी. ओके. इथेच आपण थांबतो आहोत मास्टर्स. उद्या पुन्हा भेटूया.